नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय व्यावसायिक शिक्षण यातील प्रकरण 2 जैवविविधता नोंदवही याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जैवविविधता म्हणजे काय? उत्तर: एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा पर्यावरणात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या सजीवांच्या, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव विविधतेला जैवविविधता असे म्हणतात. 2. जैवविविधता नोंदणी म्हणजे काय? उत्तर: परिसरातील सजीव, वनस्पती, पक्षी आणि कीटक यांची निरीक्षणाद्वारे माहिती गोळा करून तक्त्यांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने नोंदवून ठेवणे म्हणजे जैवविविधता नोंदणी होय. 3. जैवविविधता नोंदणी का आवश्यक आहे? उत्तर: परिसरातील सजीवांची माहिती जतन करण्यासाठी, दुर्मिळ प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणातील बदलावांचा अभ्यास करण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. 4. नोंदणीसाठी कोणती साधने वापरली जातात? उत्तर: नोंदणीसाठी नोंदवही, नोटबुक, पेन, कॅमेरा, दुर्बीण, भिंग आणि गुगल लेन्ससारखी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने वापरली जातात. जैवविविधतेचे प्रकार कोणते? उत्तर: जैवविविधतेचे मुख्य 3 प्रकार आहेत. 1. आनुवंशिक विविधता, 2. प्रजाती विविधता आणि 3. परिसंस्था विविधता. 6. जैवविविधता नोंदणी करताना कोणती माहिती घेतली जाते? उत्तर: सजीवाचे स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, अधिवास, राहण्याचे ठिकाण, अन्न, ऋतूनुसार होणारे बदल आणि त्यांचे उपयोग, विशेष वैशिष्ट्ये यांबद्दलची माहिती घेतली जाते. 7. तुमच्या परिसराचे निरीक्षण करून तिथे आढळणाऱ्या प्राणी, पक्षी, कीटक इत्यादी बाबतच्या जैवविविधतेबद्दल माहिती गोळा करा. उत्तर: आमच्या परिसरात प्राण्यांमध्ये गाय व कुत्रा, पक्ष्यांमध्ये चिमणी व कावळा आणि कीटकांमध्ये मधमाशी व फुलपाखरू हे सजीव प्रामुख्याने आढळतात. 8. तुमच्या परिसरातील जैवविविधता जतन करण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर: मी अधिक झाडे लावीन, पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व अन्नाची सोय करीन आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीचा वापर करेन. प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा. 1. जैवविविधता म्हणजे सभोवतालच्या सजीवांची विविधता होय किंवा निसर्गातील. 2. नोंदणी करताना सजीवाचे नाव, प्रकार व अधिवास, लक्षणे लिहिले जाते. 3. जैवविविधतेचे 3 मुख्य प्रकार म्हणजे वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव आहेत. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जैवविविधता म्हणजे काय? तिचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: निसर्गात किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या सजीवांच्या सृष्टीला जैवविविधता म्हणतात. प्रकार: आनुवंशिक विविधता, एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळणारी विविधता, उदा. आंब्याच्या विविध जाती, हापूस, पायरी. प्रजाती विविधता, एकाच परिसरात राहणाऱ्या निरनिराळ्या प्रजातींची विविधता, उदा. वनस्पती, कीटक, पक्षी, प्राणी. परिसंस्था विविधता, वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांनुसार आढळणाऱ्या परिसंस्था, उदा. जंगल, गवताळ प्रदेश, जलद परिसंस्था. 2. जैवविविधता नोंदणीसाठी वापरली जाणारी साधने व त्यांचे उपयोग स्पष्ट करा. उत्तर: कॅमेरा, मोबाईल, सजीव, कीटक आणि वनस्पतींचे छायाचित्रे, फोटोज घेण्यासाठी. गुगल लेन्स, AI साधन, वनस्पती व कीटकांचे फोटो स्कॅन करून त्यांची अचूक शास्त्रीय नावे व माहिती मिळवण्यासाठी. नोंदवही व पेन, निरीक्षणाची तारीख, ठिकाण आणि सजीवांची वैशिष्ट्ये तक्त्यात नोंदवण्यासाठी. दुर्बीण, लांब अंतरावर असणारे पक्षी व प्राणी स्पष्टपणे पाहण्यासाठी. 3. जैवविविधता नोंदणी करताना घ्यावयाची काळजी स्पष्ट करा. उत्तर: निरीक्षण करताना कोणत्याही वनस्पतीला किंवा सजीवाला इजा पोहोचवू नये.
अज्ञात किंवा विषारी कीटक आणि वनस्पतींना थेट स्पर्श करू नये. नोंदी नेहमी सत्य व प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित असाव्यात. शेत, जंगल किंवा मोकळ्या जागी निरीक्षण करताना शिक्षक किंवा पालकांसोबत राहावे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे आहेत. मी नक्की व्हिडिओ अपलोड करेन. थँक्यू.